तर जसं की मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं आपण चालू होतो साखरपुड्याला. सलाम ठोकला आणि गाडी क्रमांक 1552 या गाडीने आम्ही डायरेक्ट आलो साखरपुड्याला. जसं येऊन पोहोचलो तसं सगळे तर ऑलरेडी आलेलीच होती. आम्हाला थोडा यायला उशीर झाला होता. थोडा सुद्धा वेळ वाया न घालवता आम्ही डायरेक्ट सरकलो पुढे. आता इथे येऊन बघितलं तर इथं ऑलरेडी जेवण बिवण सगळं तयार होतं. आता फक्त साखरपुडा झाल्यानं वाढायचंच होतं. झाला साखरपुडा झाला, रिंग घालून झाली, केक कटिंग झाला. आता चालू आहे फोटो. यांचं सगळं पुढे चाललेलं बघून महिला मंडळ यांच्या मनामध्ये एकच येत असेल, कधी एकदा खात्यान पहिलं घरी जाते. टाइम झाला म्हणजे आमचं ह्यानी लय खवळत. मी इकडे तिकडे फिरतच होतो, तेवढ्यात माझी नजर गेली यांच्यावर. साखरपुडा म्हणलं ना साखरी वाटायला लागते. आता साखर वाटायची असते, घेऊन फिरायचं असते. त्याला अजून एकालाच दिलं तीनदा फिरलंय. मग काय थोड्या वेळानं झाली जेवणाला सुरुवात. आणि जेवणाला पण सुरुवातीला सगळीजण जाणती माणसंच बसली. मग काय सुरुवातीला सगळ्यांना पोट भरून जेवायला वाढला आणि नंतर थोड्या वेळानं आम्ही पण बसलो जेवायला. सलाम ठोकत नरडीला युस तर खाल्लं आणि सुटलो घराकडच्या दिशेनं. आता घरी जाऊन आपल्याला काम करून अजून जायचं होतं गावात, कारण हाय एक जणाचा बर्थडे. थोडा सुद्धा वेळ वाया न घालवता आम्ही डायरेक्ट आलो गड्याचा बर्थडे करायला. रात्री वेळ लय झाला होता त्यामुळे केक कसा तरी भेटला, पण चाकू काय भेटला नाही. त्यामुळे देशी जुगाड लावला आणि छापडीनेच केक कापला. वाटा चुकीचा केला तर पंख्या 35 वर्षाची वनातून निघलेली. मग काय सगळ्यांनी केक बेक खायला सुरुवात केली. बाकी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि जाताना तेवढं फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.